आमचं म्हणणं हेच आहे की अवैधरित्या मुरुम काढू नका, रॉयल्टी द्या. रॉयल्टी कोणाची आहे? शिवना ग्रामपंचायत प्रशासन आणि शिवना गावातील नागरिकांनी ही भूमिका आमची समजून घेतली पाहिजेत की ही रॉयल्टी तुमची आमची आहे. गौण खनिज हे आपलं आहे, शासनाचं आहे. आणि ज्यावेळेस यातून रॉयल्टी शिवना गावाला येईल, एक एक महिना पाणी येत नाही, कधीतरी पाणी येतं. आता पाण्याचा मुद्दा लक्षात आला म्हणून सांगतो की 2-3 दिवसात लाईट, गावाची पाण्याची जी लाईट आहे ती कट होणार आहे. हे जर गौण खनिजची रॉयल्टी ग्रामपंचायतला भेटली तर वेळेवर लाईट बिल भरल्या जाईल. लाईट बिल वेळेवर भरलं तर गावातील नागरिकांना वेळेवर पाणी येईल. या सगळ्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहे, साखळी आहे. गाववाल्यांना विनंती आहे आणि ग्रामपंचायतच्या प्रशासनाला विनंती आहे, जे पण JCB, जे पण ट्रॅक्टरवाले यांच्याकडे तुम्ही रॉयल्टी घ्या आणि परवानगी द्या. आमची काय परवानगी द्यायला किंवा मुरुम काढायला आमचा विरोध नाही आहे. तुम्ही फुकट परमिशन कशी देता? खास करून ठेकेदाराला, जो ठेकेदार राजकीय दबाव टाकतो आणि याचे पुरावे सर्व पत्रकारांना मी देतो. असं काय उघड्यावर आम्ही अंदाजी नाही बोलत. हे जर तुम्ही पत्रकार आज तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे ठेकेदारावर आरोप करत आहे, तुम्ही याचा निवेदन संबंधित प्रशासकाला देण्यात आलेलं आहे का देणार आहे? नाही दिलेलं आहे ना. तसं मी सांगितलेलं आहे. शिवना ग्रामपंचायतनी सुद्धा राजकीय दबावापोटी शेतकऱ्यांच्या नावावर संबंधित जो ठेकेदार आहे शेतकऱ्यांचं नाव सांगून परमिशन घेत होता आणि दबाव टाकून ग्रामपंचायतकडनं परमिशन घेतली. मी सांगितलेलं आहे हा पूर्ण अधिकार ग्रामपंचायतला आहे. ते ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारे फुकट कोणाला मुरुम काढू देऊ नये ही आमची विनंती. जर फुकट ते काढून देत असेल तर ट्रॅक्टर आणि JCB माझी विनंती, ज्या भावात तुम्ही त्या ठेकेदाराला देताय राजकीय दबावापोटी, त्याच भावामध्ये गावकऱ्यांना सुद्धा तुम्ही मुरुम दिला पाहिजेत. ही माझी विनंती राहील मग त्यांना पण. कारण की ते एकीकडे ट्रॅक्टरवाले JCB काय सांगता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे. आमचा विरोध त्याला नाही आहे, आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे. तुम्ही ठेकेदाराला राजकीय दबावापोटी देता, मग त्याच भावामध्ये तुम्ही मग माझ्या गावकऱ्यांना सुद्धा मुरुम द्या. अवैध धंदे करणारे ते तो नियमाच्या अनुसार अवैध आहे. मग याच्या पाठीमागे कोण आहे आणि याच्या तुमची पुढची काय भूमिका राहणार आहे? का तुम्ही ते धंदे बंद करणार आहे का काय? तुमची पुढची भूमिका काय पाठपुरावा राहणार? आम्ही पूर्ण करणार आहे की तुम्ही जे रॉयल्टी बाकी आहे, जवळजवळ ती रॉयल्टी आता 50 लाखाच्या पुढे गेली. आमचे अकलाख भय याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून लढा देता, आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता परत आम्ही याचं निवेदन दिलं, हा लढा आम्ही पुढे चालू ठेवला. आमची विनंती हीच आहे प्रशासनाला की तुम्ही संबंधित ज्याच्याकडनं तुम्ही रॉयल्टी जमा करा ना, त्याच्याकडे तुम्ही त्याच्यावर काय मेहरबानी दाखवता? तो तुमचा जवळ आहे का? खास करून माझी ग्रामपंचायतला विनंती आहे. 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीने ग्रामपंचायतवरती राज्य केलं, याच्यावरती तारीख आहे. त्या तारखेवर राजू ठेकेदार यांची मिलीभगत आहे आणि नंतरचे 2.5 वर्ष शिंदे गट करतोय. आणि आम्ही विरोधी पक्षात आम्ही प्रश्न विचारणार आहे ना, आम्ही प्रश्न विचारतो प्रशासनाला. आणि आमची बदनामी कोण करतं? JCB आणि ट्रॅक्टरवाले. तर गावकऱ्याला मी विनंती करून सांगतो, तुम्ही यांच्या भूलथापाला बळी पडू नका. मग ज्या रेटमध्ये या ठेकेदाराला मुरुम देत आहे, तुम्ही त्यांना सांगा त्याच रेटमध्ये द्या. आमची भूमिका तीच आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुमती दिलेली आहे का अवैध मुरुम उपसा करण्यासाठी? नाही ना सर, मग आम्ही शेतकऱ्याला आमचं खूप म्हणणं ना, शेतकऱ्याला द्या ना. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली हा ठेकेदार काढतो ना. शेतकऱ्याला काय देतात? 10 ट्रीप आणि तो डायरेक्ट 100 ट्रीप. म्हणजे फसवणूक कोणाची होती? नुकसान कोणाचं होतंय? गावाल्यांच होतंय ना. आज तीच जर रॉयल्टी, आज विचार करा 50 लाखाच्या पुढे रॉयल्टी ह्या ठेकेदाराकडे थांबली. ही रॉयल्टी ज्यावेळेस ग्रामपंचायतला जमा होईल तर लाईट बिल भरल्याची वेळेवर. अहो विचार करा तुम्ही. हेच लोक वारंवार आपण तिथं निवडून देतोय. अहो माता भगिनी ज्या येत आहे आसपासच्या 5-25 गावातून, तिथं साधं संडाची साफसफाई करत नाही होय. संडास बाथरूम बघा. तुम्ही पत्रकार बांधव आहे, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सुद्धा डोळे उघडून या बातम्या दिल्या पाहिजे. तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुम्ही सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती राहील, गावातल्या या समस्या तुम्ही सांगा. अरे आपले शिवण्याचे भाग्यविधाते आदरणीय किसनराव काळे तात्यासाहेब, त्यांनी एवढं मोठं नाव गावाचं केलं, हो एवढा विकास केला, आणि हे त्या गावाचा भकास करताय. साधं संडास बाथरूम माता बहिणीला कोणी आल्या तर खेड्यापाड्यावरती त्यांना बसायला जागा नाही. तर हा विकास ज्यावेळेस हे पैसे जमा होतील, असे कितीतरी गोष्टी आहे. हा भ्रष्टाचार एक आम्ही बाहेर काढा, एक भ्रष्टाचार. येणाऱ्या काळात आम्ही असंख्य भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. उभाटाची पुढची भूमिका काय राहील? उभाटाची भूमिका अशी राहील, जोपर्यंत संबंधित ठेकेदाराकडनं रॉयल्टीचे पैसे जमा होत नाही, आम्ही याचा पूर्णपणे पाठपुरावा करू.